श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फेब्रुवारी 2026 हा महिना 5 राशींसाठी असणार आहे लकी. कसा लकी ठरणार आहे आणि कोणत्या ज्या राशी आहेत तर त्यात जाणून घेऊया. मंडळी, फेब्रुवारी महिन्यात जे ग्रहांचं गोचर होतं आहे किंवा जे काही ग्रहमान आहे त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग, बुधादित्य त्या राजयोग, त्याचबरोबर मंगलादित्य राजयोग असे काही खास राजयोग जुळून येतात, ज्याचा फायदा काही राशींना होऊ शकतो. आणि त्यामुळे सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना अनेक दृष्टीने चांगला ठरू शकतो. हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणावा लागेल, कारण तुमच्या उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्यासाठी त्या दृष्टीने म्हणजेच आर्थिक दृष्टीने तर फायदेशीर ठरणार आहेच, पण जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल तर तुमची चांगली प्रगती होताना दिसून येते. नोकरी करणाऱ्यांना हा काळ विशेष लाभ देऊन जाईल, कारण या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी भरपूर मानसन्मान मिळेल. तसेच नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक नवी दिशा देखील मिळेल. आणि आर्थिक दृष्टिकोनातून मगाशी म्हटलं तसं हा महिना अतिशय फायदेशीर आहेच. त्यामुळे नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायातून होणारा नफा या सगळ्याच तुम्हाला योग्य नियोजन करावंच लागेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता मेष राशीच्या अनेक लोकांची ही समस्या असेल की आमची होणारी कामं अडतायत किंवा आम्हाला थोडा अवघड जातोय. हा काळ त्यांचं कारण म्हणजेच 7.5 चालू, म्हणून काळ थोडा अवघड जातोय. 7.5चे काही उपाय केले तर हा काळ तुमच्यासाठी सुखकर होऊ शकतो. तर आता पुढच्या वळूया राशीकडे, जी आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी सुद्धा फेब्रुवारी महिना साधारणपणे चांगला जाणार आहे. मालमत्तेच्या बाबतीत तुमची काही प्रकरणं चालू असतील तर त्यात यश मिळू शकतं. तुम्हाला या महिन्यात वडील किंवा वडिलोपार्जित जी संपत्तीतून नफा होऊ शकतो, शक्यतो म्हणजे वडिलांकडून नफा होऊ शकतो किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहे त्यांच्या विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा धार्मिक प्रवासाचे योग घेऊन येतोय. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर तुमची जी रखडलेली कामं आहेत ती थोडीशी पूर्णत्वाला जाताना दिसत आहेत. या फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक स्थितीत सुधारणा होताना दिसेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो आणि कौटुंबिक जीवनातसुद्धा आनंदाचं वातावरण असणार आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या या ग्रहगोचराचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशींसाठी फेब्रुवारी 2026 अनेक अर्थांनी खास म्हणावा लागेल. या महिन्यात तुम्ही एकापेक्षा जास्त प्रवास करण्याची शक्यता आहे. मुलांकडून यशाची बातमी मिळू शकते. मुलांना यश मिळू शकतं. प्रेम जीवनात काही धाडसी निर्णय तुम्ही घेताना दिसाल. त्याचबरोबर जे विवाहित आहे त्यांची संततीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संततीचं सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना अतिशय फायदेशीर राहील. नफा तुम्हाला तुमच्या व्यवसायात दिसून येईल. तुळ राशीच्या ज्या लोकांचे राजकीय संपर्क आहेत त्यांना त्या संपर्कातून लाभ होण्याची चिन्ह आहेत. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विचार करण्यासाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल. तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहाल आणि तुमच्या संपर्कामुळे तुम्हाला खास करून फायदा होणार आहे. त्याचनंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशींसाठी फेब्रुवारी 2026 चांगला असणार आहे.
कारण अनेक ग्रहांचा शुभ संयोग जो आहे तर तो जुळून येतोय. तो तुम्हाला लाभ देणार आहे. कमाईच्या दृष्टीने महिना चांगला म्हणावा लागेल. पूर्वीपेक्षा कमाई निश्चितच जास्त असेल. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक नियोजन जे तुमचं आहे ते यशस्वी होईल. भविष्यासाठी बचत कराल. कुटुंबात वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं असेल. नवीन मालमत्ता खरेदी किंवा जुन्या मालमत्तेची विक्री या गोष्टी होऊ शकतात. तुमच्या बोलण्याचा आणि वागण्याचा एक वेगळाच प्रभाव पडणार आहे. एक वेगळी छाप लोकांवर पडणार आहे. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ देणारा तो तर ठरणारच आहे, पण त्याचबरोबर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा लाभाचे योग बनत आहेत. या महिन्यात तुम्हाला तांत्रिक ज्ञानाचा तुमच्या क्षमतेचा नक्कीच फायदा होईल. कौटुंबिक जीवनात बोलायचं झालं तर तुमच्यासाठी हा काळ सुखद म्हणावा लागेल. पुढच्या ज्या काही तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होताना दिसतील. या बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात कराल. खरं तर कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या 2-2.5 वर्षापासूनच काळ थोडा जड गेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. काही बाबतींमध्ये. पण फेब्रुवारी महिना मात्र तुम्हाला नवीन संधी घेऊन ठरणार आहे. भविष्याच्या योजना तुम्ही या महिन्यात आखू शकता. कामात यश मिळेल आणि समाजात मान सन्मान मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना 7.5 सुरू आहे, त्यामुळे त्यांना देखील काही अडचणी, मानसिक त्रास हा होत असणार आहे. त्यासाठी 7.5चे उपाय नक्की करा. तर बघा, ही अतिशय छोटीशी माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर.